जय शंभो जय शिवा. This is Basveshwar Kadgavkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Me right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic, that is switch word, the powerful switch word, as well as the Bhagyank number 4, and it is somewhat astrological topic. So today's video is very interesting. That's why don't skip the video and watch whole video. Before this, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. So let's start a very interesting topic, interesting and astrological topic, that is the importance of Bhagyank 4 and switch world and the powerful lucky number, that is 1111. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक ॲस्ट्रॉलॉजिकल म्हणजे ज्योतिषशास्त्राशी निगडीत असा जो भाग्यांक आहे 4 नंबर, त्याचा स्टडी करणार आहोत. तसेच आपल्या जीवनात काही स्विच वर्ड्स असतात, म्हणजे लकी शब्द. ते शब्द आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असतात. तर ते कोणते आणि ते कधी उच्चारायचे, आणि तसेच द की ऑफ सक्सेस किंवा असा एक लकी नंबर की पूर्ण आपलं भाग्य त्या नंबरनं बदलून जातं, तर तो कोणता आहे. सविस्तर आज आपण याचा स्टडी करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा. फ्रेंड्स, बिफोर starting astrology, we discuss about the powerful switch word. म्हणजे अतिशय असा एक शब्द म्हणूया किंवा एक मंत्र म्हणूया किंवा एक जीवनाला दिशा देणारा असा एक कोड वर्ड म्हणूया, तर आहे. जब भी हम प्रॉब्लम में रहते हैं, मुझे हमारे तरफ बहुत सारी परेशानियां आपदा चलती है, पैसे के बारे में हो और नहीं तो एग्ज़ाम के बारे में हो, जॉब के बारे में हो. अगर हम जॉब के बारे में प्रिपेयर कर रहे हैं, नहीं तो हम एग्ज़ाम के बारे में प्रिपेयर कर रहे हैं, नहीं तो हम जेई मेन या नीट एग्ज़ाम के बारे में प्रिपेयर कर रहे हो, नहीं तो एमपीएससी यूपीएससी के बारे में प्रिपेयर कर रहे हो, और हमको सक्सेस होना ही होना है. हम हार्ड वर्क तो बहुत करते हैं, लेकिन सक्सेस मिलने में बहुत सारी परेशानियां, बहुत सारी दिक्कत आते हैं. ऐसा क्यों होता है? क्योंकि हमारे में कुछ तो नेगेटिवनेस रहता है. उस टाइम जो हमको एक मसीहा बनकर, एक गाइड बनकर जो वर्ड आता है स्विच वर्ड, वो वर्ड के बारे में हम आज डिस्कस करने जा रहे हैं. बहुत ही
सक्सेसफुल वर्ड बहुत ही आपको सक्सेस देने वाला ऐसा जो वर्ड है, इसके बारे में हम आज डिस्कस करेंगे. तर हा वर्ड कोणता आहे आणि हा दिवसामध्ये कधी उच्चारला म्हणजे आपल्याला त्याचा चांगला उपयोग, चांगला इफेक्ट होईल. कारण भाग्यांक असतात. आपण म्हणत नाहीत का, हा भाग्यांक आहे माझा हा नंबर, किंवा हा कलर मला शुभ आहे, किंवा हा दिवस मला शुभ आहे. तर हे जे शुभ दिवस किंवा शुभ वर्ड असतात, तर ते कधी उच्चारले म्हणजे आपल्याला त्याचा अगदी फायदा होतो. तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. जसं की आपण परीक्षेची तयारी करत असू, किंवा आपल्या जीवनात काही अडचणी आलेल्या असतील, किंवा आपल्याला नवीन नोकरीसाठी आपण प्रयत्न करत असू, किंवा आपली नोकरी गेलेली असेल, तर ती नोकरी मिळवण्यासाठी वगैरे, वगैरे हा वर्ड आपण वर्ड म्हणूया किंवा मंत्र म्हणूया, की जेणेकरून आपल्याला इमिडिएटली त्याचा फायदा होतो. तर आपण दिवसातून हा जो वर्ड आहे तो कधीही म्हणू शकतो. शक्यतो जर आपण संध्याकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी, म्हणजे 11:11, किंवा सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी जर हा वर्ड अगदी पॉझिटिव्ह होऊन आपली जी विश आहे किंवा जो आपली इच्छा आहे, तर तो वर्ड उच्चारायचा आहे. तर तो वर्ड कोणता आहे? स्विच वर्ड, व्हेरी पॉवरफुल वर्ड, दॅट इज येस, आय विल विन, किंवा येस, आय विन, येस, आय विन, म्हणजे हो, मी जिंकणारच. तर आपण अगदी मिररमध्ये बघून सुद्धा म्हणू शकतो. आपल्याला 11 वाजून 11 मिनिट हा जर वेळ नाही मिळाला, तर आपण दिवसातून कधीही म्हणू शकतो. आरशाच्या समोर उभा राहून, किंवा पाण्यामध्ये बघून, किंवा एखाद्या नदीकाठी जाऊन, किंवा समुद्राच्या काठी जाऊन पाण्यात पाहत जर आपण जर म्हटलं, "येस, आय कॅन विन." तर हे जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये ती आपल्या मनातली विश पसरली जाते, आणि त्या दृष्टीनं सगळ्या घटना घडत आपल्याला ते जे बी आपलं म्हणजे नोकरीचा असेल विषय, किंवा आपल्या काही धंद्याचा असेल, पैसे मिळवण्याचा असेल, किंवा कुठलीही असेल, तर ते सक्सेस होणार म्हणजे होणारच. असा हा स्विच वर्ड आहे. येस, आय विन. कोणता आहे? येस, आय विन. ओके. आणखी एक पद्धत आहे. आपल्याला आपली जर विश लवकर इमिजिएटली तात्काळ आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे या ब्रह्मांडाकडून, कारण युनिव्हर्स युनिव्हर्सचं काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आपण जो साथ देतो त्याला प्रतिसाद देत असतो युनिव्हर्स. म्हणजे आपल्या मनात ज्या ज्या विशेष म्हणजे इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी युनिव्हर्स, ब्रह्मांड मदत करत असतं. तर उदाहरणार्थ, आपल्याला IASची परीक्षा पास व्हायचं आहे, किंवा आपलं जे बी विषय असेल, किंवा मला एक छानसं टुंबाज घर बांधायचं आहे, किंवा एक मला गाडी घ्यायची आहे, BMW, Mercedes, Audi वगैरे, वगैरे. तर जे बी विषय असेल, तर आपण साधारणतः दिवसाच्या 11 वाजून 11 मिनिटांनी, किंवा संध्याकाळच्या 11 वाजून 11 मिनिटांनी जर आपली विश सकारात्मकदृष्ट्या पॉझिटिव्ह होऊन जर म्हटली, तर ती पूर्ण होणारच इमिजिएटली. परंतु त्यावेळेला आपल्या मनाची स्थिती पण पॉझिटिव्ह, सकारात्मक पाहिजे. आपल्या म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, फुल ऑफ कॉन्फिडन्स पाहिजे. जर आपल्यामध्येच कॉन्फिडन्स नसेल म्हणताना, किंवा किंवा त्यावेळेला आपल्या मनात दुसराच निगेटिव्ह थॉट असेल, तर ती इच्छा पूर्ण होणार नाही. जो थॉट असेल, तो म्हणजे त्यावेळेसचा जो थॉट असेल त्यावेळेला आपल्या, ती इच्छा पूर्ण होणार. मग ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तर ह्या 11 वाजून 11 मिनिटाला का महत्त्व आहे? म्हणजे 11-11, कारण यामध्ये 11-11 म्हणजे 4 1 आले. 1111. चारदा एक अंक आलेला आहे. आणि एक अंक म्हणजे कुणाचा आहे?
एक अंकाचा स्वामी सूर्य महाराज आहेत. एक अंक जो असतो तो सूर्य महाराजाचा आहे आणि यांची जर ॲडिशन केली 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 4. 4 हा कुणाचा अंक आहे? राहू महाराजांचा. राहू केतू, तर राहू महाराजांचा हा अंक आहे. राहू आणि केतू अगोदर तर एकच असतात, पण ते विभक्त आहेत वेगवेगळे. आता ते कसे एक होत असतात, म्हणजे दोन्ही तर एक विमनता आणि विभक्त विमनता, तर त्याचं एक कारण आहे. राहू म्हणजे आपलं इथून साधारणतः आपला हा गळा आणि वरचा भाग म्हणजे राहू, हे इथून आणि हे तो म्हणजे वरचा जो चेहरा किंवा हे गळा हे मस्तक नसलं, हे चेहरा नसलेलं ही इतर बॉडी आहे, त्याला केतू म्हटलं जातं आणि हे गळ्यापासून वरचा जो भाग आहे तो राहू. तर हे दोन्ही अलिप्त आहेत, वेगळे. अगोदर एक होते परंतु ते वेगळे आहेत. तर त्याच्यामागे एक कथा आहे. तर हे राहू आणि केतू वेगळी का झाली? दोन्ही अगोदर एकच होता आणि दोघं जिवंत. ही नुसती बॉडी पण जिवंत आहे, हा नुसता राहू म्हणजे हे फक्त मुंडकं आणि केतू म्हणजे हे इथून गळ्यापासून खालचा भाग सगळा, त्याला केतू म्हटलं जातं. तर ज्यावेळेला समुद्रमंथन झालं, समुद्रमंथन झालं माहिती आहे ना? देव आणि दानव, दानव म्हणजे असुर, राक्षस सगळ्यांनी समुद्रमंथनामध्ये भाग घेतला होता समुद्रमंथन करण्यासाठी. आणि समुद्रमंथन केल्यानंतर 14 रत्न त्यात निघाले होते. म्हणजे लक्ष्मीजी निघाली, अमृत निघालं, हिरे, माणिके, पाचू निघाले आणि हलाहल म्हणजे विष, विषसुद्धा निघालं होतं. तर देवी देवतांनी हे ऑर्नामेंटल म्हणजे दागदागिने, पैसा, संपत्ती हे सगळं घेतलं. लक्ष्मीजी विष्णूकडे गेली म्हणजे विष्णूनी घेतली आणि देवी देवतांनी अमृत घेतलं आणि हे जर अमृत राक्षसांना म्हणजे असुरांना मिळालं, तर असुर पण अमर होणार. अमृत प्राशन केल्यावर अमर होणार की नाही? म्हणून श्रीकृष्णांनी एक आयडिया केली होती. त्याच्या अगोदर आपण पाहूया, हलाहल कुणी घेतलं? हलाहल म्हणजे विष. तर हलाहल घ्यायला कुणी? राक्षस बी तयार म्हणजे असुर बी तयार होईना आणि देव, दानव कुणीच तयार होईना. देवी देवता कुणीच तयार होईना. शेवटी मग शंकरजींनी ते हलाहल प्राशन केलं आणि ते आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. म्हणून त्यांचं नाव नीलकंठ असं झालं. महादेवांचं नाव नीलकंठ. महादेव जे महान आहेत किंवा जे अ, आता हे सगळ्यांनी नाकारलेली वस्तू म्हणजे असे महादेव म्हणजे जे महान कार्य करतात, कुठलंही मान, अपमान सगळं सहन ते करतात. त्यांच्याकडं म्हणजे समुद्रासारखं मन असतं, त्यांना महादेव म्हणतात. तसंच जे महापुरुष असतात, त्यांना पण मान, अपमान कितीही अपमानाचं विष ते पचवून आपल्या ध्येयाकडे कूच करत असतात. अशा लोकांना महापुरुष म्हणतात. तर शंकरांनी हलाहल प्राशन केलं आणि देवी-देवतांनी काय घेतलं? सगळे हिरे, माणके वगैरे घेतले आणि आता अमृत राहिलं होतं. अमृताची वाटणी करायची राहिली होती. मग श्रीकृष्णाने एक आयडिया केलेली आहे. जर हे अमृत असुरांच्या म्हणजे असुरांनी घेतलं किंवा प्राशन केलं तर ते अमर होतील. म्हणून श्रीकृष्णाने मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. मोहिनी म्हणजे एक सुंदर अशा स्त्रीचं रूप घेतलेलं आहे आणि हे असुरांना तिकडं खायला भरपूर काय त्यांना जे पाहिजे ते मांसाहार वगैरे भरपूर ठेवलेलं आहे. तिथं संगीत, नृत्य सगळं ठेवलेलं आहे, की हे असुर शक्तीचे जे लोक असतात त्यांना अशा गोष्टी आवडतात. मद्य सगळं असं आणि त्यामध्ये त्यांना गुंतवलेलं आहे आणि देवांना इशाऱ्यानं इकडं अलीकडं बोलवून घेतलेलं आहे दुसऱ्या हॉलमध्ये आणि मोहिनीचं रूप घेतलेलं आहे आणि ते प्रत्येकाला ते अमृत देत आहेत प्यायला. म्हणजे हे देवता अमर व्हावेत हा उद्देश. तर त्यातला एक असुर म हे सगळे असुर इकडं मस्त एन्जॉय करायला लागलेत. त्यांच्या ते त्यांच्या दृष्टीने जे लॅविश लाईफ आहे, लाईफस्टाईल म्हणजे पिणं, खाणं, डान्स वगैरे, 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 वगैरे हे सगळं यांचं इकडं चालू आहे. पण त्यातला एक असुर जो होता तो खूप हुशार होता आणि
त्यालाही श्रीकृष्णाची आयडिया लक्षात आलेली आहे. म्हणे इकडं तर इतका डान्स चालू आहे, मद्यप्राशन चालू आहे, एन्जॉय चालू आहे आणि इथं फक्त सगळे असुरच दिसत आहेत. तो सगळे नशेत होते. तो ह्याने पण थोडंसं पिला असेल, पण ह्याची बुद्धी चलाक होती, की म्हणे इथे एक पण देवता दिसत नाही. दाल में कुछ तो काला है. म्हणजे देव सगळे त्या हॉलमध्ये आहेत. इकडं असुर आहेत. त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यानं देवताचं रूप घेतलं देवासारखं आणि जिथं देव बसलेले होते तिथं त्या लाईनला जाऊन बसला. मग श्रीकृष्ण मोहिनी रूपानं प्रत्येकाला अमृत देत, 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 देत आले. मग त्यांच्या लक्षात आलं नाही श्रीकृष्णाच्या आधी इथं असुर बसलेत म्हणून. म्हणजे सहज देत, देत मग असुर बसला होता त्यांनी पण ते अमृत घेतलं त्यांनी दिलेलं आणि प्राशन केलं. इथपर्यंत अमृत गेलं होतं छातीपर्यंत. मग श्रीकृष्ण भगवान आहेत. एकदम त्यांनी वर पाहिलं तर हा असुर. असुर म्हणजे जरी त्याने देवताचं रूप घेतलं तर श्रीकृष्णांना लक्षात आलं की हा असुर आहे आणि हा अ, मायावी रूप म्हणजे देवताचं रूप घेऊन इथं आलेलं आहे. मग श्रीकृष्णाने लगेच त्यांचं जे चक्र आहे हे सुदर्शन चक्र ते काढलेलं आहे आणि ते त्या असुराच्या अंगावर टाकल्यावर त्याचं मुंडकंच उडलं गेलं असं. जिथून एवढं आणि खालचं शरीर जे आहे, तोपर्यंत काही कण अमृताचे खाली सरकले होते. इथपर्यंत गेल्यावर मारलं होतं, पण ते मारण्याच्या विधी होईपर्यंत काही कण इकडं अमृताचे गेलते आणि बाकीचं कण अमृत तर पिलं होतं इथंच होतं इथपर्यंत आलं पण काही कण इकडं खाली पोटात पण गेले होते आणि मारल्यामुळं वरचा भाग जो तोंड आहे, तो राहू आणि खालचा जो भाग आहे बॉडी नुसती बॉडी इथून एवढं, तो केतू आणि हे चौथं घर किंवा चौथा अंक 4 अंका जो असतो तो राहू महाराजाचा आहे आणि केतूचा जे त्याचं बॉडी आहे त्याचा अंक आहे 7 अंक. म्हणून 11-11, 11-11 म्हणजे 11 वाजून 11 मिनिटं किंवा 4 वन्स 1-1-1-1 11-11. तर यामध्ये 1-1च्या दृष्टीने विचार केला तर 4 सूर्याचा सूर्य महाराजाचा बी अंक आहे. कारण 1 अंक हा सूर्य महाराजाचा आहे आणि 4 अंक याची जर ॲडिशन केली तर 4 होते. तर तो आहे राहूचा आणि राहू आणि सूर्य महाराज जिथे एकत्र असतात, ती अशी घडी असते किंवा अशी वेळ असते, की त्या अंकाला खूप महत्त्व आहे. म्हणजे जे तुम्ही बोलाल ते होणार. म्हणून या वेळेला जर आपण जी बी इच्छा बोलाल, म्हणजे ज्या प्रकारचे थॉट्स आपल्या मस्तिष्कमध्ये चालू आहेत, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह. आपण कितीही ठरवलं, की 11 वाजून 11 मिनिटांनी मला हे म्हणायचंय. पण दुसराच कुठलातरी विचार त्यावेळेला आला, तर इमिडिएटली त्या प्रकार जो विचार आला तशीच क्रिया होते. म्हणून 11-11 that word or that number is giving immediately profit or immediately loss. म्हणजे जितका चांगला आहे तितकाच वाईट पण आहे. कारण आपण जर आपली विश त्यावेळेला कशी असेल, थॉट कसं असेल, मनाची अवस्था कशी असेल तसं फळ मिळतं. म्हणून जोपर्यंत मनाची अवस्था स्ट्राँग होत नाही, आत्मा कॉन्फिडंट होत नाही, तोपर्यंत हा प्रयोग आपण करू नये. ज्यावेळेला आपल्या मनाची अवस्था स्ट्राँग आणि त्यावेळेला तोच विचार राहणार आहे. आपल्याला जी विश मागायची आहे, तोच विचार राहणार अशी खात्री असेल, तर आपण 11 वाजून 11 मिनिटांनी सकाळचे असतील किंवा संध्याकाळचे त्यावेळेला आपण हात जोडून आपली विश मनातल्या मनात किंवा मोठ्याने मनात म्हटलं तरी त्याच्या लहरी जात असतात किंवा मोठ्याने जरी म्हटलं तरी चालेल आणि मग ते आपली विश अगदी थोड्याच दिवसात किंवा इमिजिएटली आपली म्हणजे त्याचं प्रोसिजरच चालू इन प्रोसेसमध्ये जे बोलले ते व्हायला लागते आणि आपल्याला त्याचं फळ मिळतं. म्हणून 11-11 हा नंबर अतिशय शुभ आहे. जेव्हा आपण एक्झामला जात असतो किंवा कुठल्या चांगल्या कामासाठी जात असतो, आपण काय करायचं, हिरवा कलरचा स्केच पेन घ्यायचा. आपला जो डावा हात आहे, हा डावा हात, अंगठ्याचा खालचा जो हा उंच ओठ आहे, इथे एक राउंड गोल सर्कल करायचं. सर्कल करून 11-11 मध्ये डॅश 11 2 डॅश 11 हा अंक लिहायचा
आणि आपण ज्या कामाला म्हणजे लग्न जमवायला जात असू किंवा कुठला व्यवहार करायला जात असू, कुठलंही शुभ कामाला चाललं, तर ते काम फत्ते होणार म्हणजे होणारच. 101% इतकी पॉवर आहे त्या अंकामध्ये. तसेच आणखी एक नंबर आहे विच दॅट नंबर इज दॅट इज दी की ऑफ सक्सेस. असा एक नंबर आहे तो म्हणजे 11 आणि 76 म्हणजे 1176 म्हणूया. 1176 1176. तर या नंबरला का महत्व आहे 1176ला? तर यामध्ये 11 11 म्हणजे 11 म्हणजे सूर्य महाराज यांची डबल पॉवर. 7 हा केतूचा नंबर आहे. केतू ग्रह आता आपण म्हणजे बॉडी खालची आणि वरचं जे आहे तो राहू. तर आपल्या पत्रिकेत जर राहूचा दोष असेल, तर आपण ओम राहवे नमः हा मंत्र आपण नित्य केला पाहिजे. आपण काम करताना सुद्धा मनामध्ये त्याचं घोळण केलं पाहिजे. ओम राहवे नमः, ओम राहवे नमः, ओम राहवे नमः. आणि राहू महाराज आहेत ना, हे आपल्याला म्हणजे त्यांच्याकडे 2च काम आहेत. एक तर चांगलं करायचं किंवा वाईट करायचं. मधली अवस्थाच नाही. म्हणजे ते आपल्याला एकतर करोडपती करतील किंवा अरोडपती करतील. किंवा एकतर राजा बनवतील किंवा भिकारी बनवतील. मधली अवस्थाच नाही. म्हणून राहूला प्रसन्न करणं फार महत्त्वाचं असतं आणि जर आपल्या पत्रिकेत राहू, केतू यांचा दोष असेल, तर आपण ओम राहवे नमः हा मंत्र आणि ओम केतवे नमः म्हणजे केतूचा. कारण हे दोन्ही वेगळे झालेले आहेत ना, तोंड वेगळं आणि हे. म्हणून हे वेगवेगळे मंत्र म्हणायला लागतात. ज्यावेळेला आपल्या पत्रिकेमध्ये एका स्थानी राहू आहे, उदाहरणार्थ दुसऱ्या घरात आहे आणि त्याच घरात 7 नंबर म्हणजे केतू पण आला, तर खूप चांगल्या घटना घडतात. कारण राहू हे जे तोंड आहे म्हणजे राहू, याला एक बॉडी मिळते. हे एक प्रकारचं पूर्ण त्याचं एक रूप तयार होतं. आता ते अद्दर आहे. तोंड म्हणजे राहू आणि ही बॉडी म्हणजे केतू. त्यामुळं थोडंसं त्यांची पॉवर विभागली गेलेली आहे. परंतु ते जॉइंट एकत्र ज्यावेळेला होतील,